नमस्कार, मी विलास आठवले. TV9च्या लाल किल्ला एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्यानंतर नाशिक, नाशिक नंतर आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे ऐकण्यासाठी आणि जे निवडणूक लढवणार आहेत, लाल किल्ल्यावर बसण्याची इच्छा बाळगतात, त्यांचं मत काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय दिंडोरी लोकसभा मतदारसंघात. आणि हे सर्वजण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतदार आहेत. या ठिकाणी मी चर्चा करणार आहे की नेमकं दिंडोरी मतदारसंघातील प्रश्न काय आणि देशातील प्रश्नाविषयी त्यांना काय वाटतं. सगळ्यात आधी मी परिचय करून देतो. भाजपकडून तुषार वाघमारे इथे आलेले आहेत. हरिश्चंद्र चव्हाण जे आहेत 3 वेळा या मतदारसंघात निवडून आले होते, त्यांना 5,42,000 मतं पडली होती. त्यानंतर भारती वाघमारे या 2 नंबरवर होत्या, त्याही या चर्चेत. भारती पवार या 2 नंबरवर होत्या, त्यांना 2,97,000 बरोबर आकडा 97,000 मतं पडली होती. त्यानंतर भाकपचे जे होते त्यांना 73,000 मतं पडली होती. पण डायसवर भारती पवारजी आहेत. त्यानंतर या ठिकाणी धनराजजी महाले सुद्धा आहेत शिवसेनेतर्फे. मी चर्चेला सुरुवात करतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत. जो जिता सिकंदर म्हणून चव्हाण हे निवडून आले होते. मला हे सांगा की भाजपच्या खासदारांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात काय केलंय? कारण आज कारण संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये सवर्णांना आरक्षण देण्याचा बिल पास होत आहे आणि या बिलामुळे रोजगार मिळेल अशा प्रकारची एक भूमिका केंद्र सरकार मांडत आहे. दिंडोरीमध्ये रोजगाराचा प्रश्न सुटलाय का? तुमच्याकडे येण्यापूर्वी मी मतदारांनाच विचारतो. एक मिनिट शांतपणे मला उत्तर द्या, कुणी आवाज करू नका. दिंडोरीमध्ये रोजगार निर्माण झालाय का? ज्यांना वाटतं झालाय त्यांनी हात वरती करा. बोलू नका. चला आता तुम्ही हात खाली करा. तुम्ही हात करा. ज्यांना रोजगार निर्माण झाला नाही असे किती लोक आहेत? चला ठीक आहे. मला सांगा आणखी एक शांतपणे आणखी एक मला सांगा, 10% आरक्षण दिल्यामुळे रोजगार लोकांना मिळेल का? काय वाटतं? मिळेल त्यांना वाटतं? यांना वाटतं हो, यांना वाटतं नाही. पण मी तुमच्याकडे येतो. मला सांगा की दिंडोरीची काय अवस्था आहे? रोजगाराची निर्मिती किती आहे? किती रोजगार दिलाय? केंद्राने किती दिलाय? महाराष्ट्र सरकारने किती दिला? आणि इथे जे रोजगार तरुणांना वाटतो तो किती आहे? प्रथमतः भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी हे सांगू इच्छितो की रोजगार हा दिसताना तुम्हाला डायरेक्टली दिसणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे चालू आहे, आजूबाजूला रस्त्यांची कामं चालू आहेत, वेगवेगळे ड्रायपोर्टची कामं सुरू होणार आहेत, एअरपोर्ट डेव्हलप झालेला आहे. या निमित्ताने युवकांना बरीचशी कामं मिळतात, रोजगार उपलब्ध होतो. बोलू द्या. ठीक आहे, बोलू द्या. बोला. भारतीय जनता पक्षातर्फे जी मेगा भरती जी करण्यात आलेली आहे विविध विभागांमध्ये, जसं रेल्वे असेल, शिक्षकांची भरती असेल, आदिवासी विकास भवन असेल, याच्या अंतर्गत ज्या भरत्या होत आहेत त्यामध्ये अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे आणि भारतीय जनता पक्ष आपला शब्द निभावत आहे याची प्रचिती देत आहे. चला ठीक आहे. आता यांनी जे उत्तर दिला अगदी थोडक्यात मला सांगा, तुम्ही काय रोजगाराची काय परिस्थिती आहे? रोजगारीची काहीच परिस्थिती नाही. हे सरकार फक्त खोट्या आश्वासनावरती निवडून आले आणि आज पूर्णपणे त्यांनी जे रोजगार आहे की नाही? ठीक आहे. रोजगार आहे. रस्त्याचा यांनी विषय मांडला. आज यांना नाशिक पासून तर कळवण पर्यंत प्रवास करायला हवा. कोणत्या रस्त्यामध्ये खड्डा नाहीये हे आधी आम्हाला तुम्ही सांगून दाखवा. कळवण ते नाशिक पूर्ण खड्डे हे 2-3 तास लागतात. सगळे खड्डे रोजगार नाही तर रोजगार कुठेच नाही. मला सांगा मनरेगा सुरू आहे इथे? मनरेगा सुरू आहे, रोजगार हमी योजना सुरू आहे का इथे? रोजगाराचा विषय सोडा. फसवी योजना काढलेली यांनी, जनधन योजना आपण जे म्हणतो मुद्रा लोन, युवकांना रोजगार मिळाला पाहिजे होतं. त्यासाठी पंतप्रधानांनी घोषणा केली होती का मुद्रा लोन हे रोजगार तरुणांना मिळेल. एकही बँकांना माहिती घ्या तुम्ही. दिंडोरी मधले लोकसभेचे जेवढे बँक आहे मतदारसंघातील तेवढ्यांची माहिती घ्या. लोन नाही मिळालं त्यांना. ठीक आहे. तुम्ही मला सांगा रोजगाराची काय परिस्थिती? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते. माझी तब्येत बरी नाहीये. चला ठीक आहे. एक मिनिट. साहेब, आमच्या दिंडोरी तालुक्यामध्ये अकराळे MIDC आणि त्या ठिकाणी तळवाळेगाव MIDC या माध्यमातून
आवाज नाही बोलून आवाज नाही करायचा, गोंधळ नाही करायचा, मुद्दा ऐकून घ्या, नंतर बोला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अकराळे MIDC आणि तळेगाव MIDC नव्याने अस्तित्वात येऊन भरपूर त्या ठिकाणी कंपन्या येऊन युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण आहे. रोजगार आणि शासनाच्या माध्यमातून मनरेगाच्या माध्यमातून सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार त्या ठिकाणी मिळाला. चला ठीक आहे. मी भारती पवार, मला सांगा तुम्ही काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे? हे म्हणतात रोजगार निर्माण झाला, हेही म्हटलं रोजगार निर्माण झाला, हे म्हणतात नाही झाला. काय परिस्थिती आहे? दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा पूर्णतः कृषीप्रधान मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये शेतकरी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि त्या शेतकऱ्याचे आज जे हाल चालू आहेत याला जबाबदार हे दोन्ही जण आहेत इथे, असा माझा पूर्ण आरोप आहे. याच्यामध्ये यांचा पहिला जाहीरनामा असा होता, पहिलं वाक्य होतं की शेतमालाला आम्ही हमी भाव देणार. नाही, रोजगाराची काय अवस्था आहे? रोजगार पण नाहीये. रोजगार आता परवाचा तुमचा रिपोर्टच सांगतोय. एक मिनिट 1 कोटी रोजगार गेले, 1 कोटी रोजगार घालवले तुम्ही, 2 कोटी रोजगार देणार होते. तुम्ही बोलत असताना गप्प होते ना ते, तुम्ही बोलत असताना गप्प होते ना, तुम्ही जेव्हा हे बोलत होते तेव्हा ते गप्प बसले होता ना. ठीक आहे, बोला तुम्ही बोला. तुमचा जाहीरनामा सांगत होता की 2 कोटी रोजगार वर्षाला देणार. त्याचं उत्तर द्या. अरे 1 कोटी रोजगार घालवले तुम्ही, 1 कोटी रोजगार घालवले. आमच्या पोरांना तुम्ही बेरोजगार केलं. बेरोजगारीला जबाबदार तुम्ही. मला सांगा काय परिस्थिती आहे? हे जे सांगता रोजगार निर्माण झाला, परिस्थिती काय? बोला तुम्ही, बोला तुम्ही बोला. या दिंडोरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री एरिया आहे, परंतु या ठिकाणी हे वक्तव्य केलं जात आहे की गेल्या 15 वर्षापासून खासदार साहेबांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी रोजगार निर्मिती झालेली नाही. रोजगार निर्मिती नाही झाली असं त्यांचं म्हणणं आहे. मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो. संसदेमध्ये बिल मंजूर होत आहे, लोकसभेमध्ये मंजूर झालं, आता राज्यसभेमध्ये चर्चा आहे, कुठल्याही वेळेला ते बिल मंजूर होईल सवर्णांना आरक्षण देण्याचं. मला सांगा, सवर्णांना आरक्षण देणं योग्य आहे असं किती लोकांना वाटतं? चला हात खाली करा, हात खाली करा. किती लोकांना वाटतं की सवर्णांना आरक्षण देणं अयोग्य आहे? तुम्हाला अयोग्य असं वाटतं? एकच आहे. चला ठीक आहे, अगदी थोडक्यात असं आहे का केवळ चुनावी जुमला काढलेला आहे आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करण्याचा घाट यांनी घातलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं की कुठे असेल सोशल आणि एज्युकेशनल या ग्राउंडवरच आपण आरक्षण देऊ शकतो, मात्र यांनी जो मध्येच इकॉनॉमिकल ग्राउंड टाकलेला आहे याचा खऱ्या अर्थ निषेध होणं गरजेचं आहे. केवळ चुनावी जुमला हा सुप्रीम कोर्टात टिकायला हवं. परंतु चुनावी जुमला आहे तुम्ही म्हणत होता, योग्य आहे सवर्णांना आरक्षण देणं योग्य आहे का योग्य आहे सांगा? मग सगळ्यांना आज म्हणजे आर्थिक परिस्थिती बोलू द्या ना. बोला तुम्ही बोला. खरंच योग्य आहे. सगळ्यांना काहीतरी शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध होतील मुलांच्या आणि शैक्षणिकावर सर्व्हिससाठी त्यांना काहीतरी उपयोग होईल. तर खरोखर 10% जे आरक्षण देऊ राहिले आमचं सरकार, तर खरोखर चांगलं आहे, योग्य आहे एकदम. चला म्हणजे दोन्ही मिश्र प्रतिक्रिया आहेत आणि ही चर्चा सुरू ठेवणार आहे. कुठेही जाऊ नका. दिंडोरीचे मतदार नेमकं काय विचार करतात याविषयीची चर्चा सुरू राहणार आहे एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मी ब्रेकमध्ये असताना इथं घोषणाबाजी सुरू होती. घोषणाबाजी ही सुरू होती की शरद पवार जिंदाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद, अशा प्रकारची इथे घोषणाबाजी सुरू होती. मी तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे, कारण गेल्या काही महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, राहुल गांधी यांनी हे राज्य मिळवलेले आहेत आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत. माझा प्रश्न तुम्हाला आहे, आवाज कमी करायचा. माझा प्रश्न तुम्हाला आहे की राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी, याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या बाजूने कोण आहे? हात वरती करा. बस हे नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आहे. ठीक आहे. आता राहुल गांधी यांच्या बाजूने कोण आहे? आता थांबा. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, आणखी
बस 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 तुमच्या भावना कळल्या. चला ठीक आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे, इथे या कार्यक्रमामध्ये पक्षाचा कार्यकर्ता नाही आणि सामान्य माणूस आहे असं किती लोक आहेत? छातीवर हात ठेवून, डोक्यावर हात ठेवून सांगा, जो पक्षाचा कार्यकर्ता नाही. तुम्ही पक्षाचा कार्यकर्ता नाही, कुठलाच नाही. ठीक आहे. मला हे सांगा की आता या लोकांनी उत्तर दिली आहे. शिवसेनेने राम मंदिरचा मुद्दा घेतला, भाजपने राम मंदिरचा मुद्दा घेतला. राम मंदिरचा प्रश्न सुटल्याने रोजगार निर्माण होणार आहे का? इतर प्रश्न सुटणार आहेत का? नाही, राम मंदिराने कोणताही प्रश्न सुटणार नाही. सर्वसामान्य जनतेला राम मंदिर वगैरे हे कोणताही प्रश्न महत्वाचा नसून सर्वसामान्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आणि रोजगार मिळाला पाहिजे, व्यापाऱ्यांना व्यापार चालला पाहिजे. राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा नाही. ठीक आहे, बोला. आज आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात परिस्थिती अशी आहे, इकडं कार्यक्रमाला यायचं होतं तर कोणत्या रस्त्यानं जावा हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. एखादा रस्ता असू द्या, ठीक आहे. हा झाले रस्त्याचे विषय, नोकरीचे विषय. आज कॉलेजामध्ये एवढी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकत आहे, डिग्र्या घेऊन बाहेर पडतात. इकडं कंपनी जावा, रोजगार नाही, काही नाही, आणि हे म्हणतात रोजगार मिळालं. ठीक आहे, तुम्ही आरक्षण देताय, आरक्षण ठीक आहे. चला, एक महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही उत्तर द्या की गडावर जाण्यासाठी रोपवे लावला, हे सगळे लावलं, पण हे जे तरुण आहेत हे असं म्हणतात की जे रस्ते आहेत त्याची कनेक्टिव्हिटीच नाही आहे. मला बोलू द्या. खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये 2000 कोटीच्या आसपास रस्त्यांची कामं मंजूर झालेली आहेत. त्यात पेठ नाशिक हायवे जो आहे त्याचं काम अतिशय प्रगतीपथावर आहे. नाशिक ते कळवण मार्गे सटाणा नागपूरपर्यंतचा एक प्रोजेक्ट मंजूर आहे. त्यानंतर पिंपळगाव वणी मार्ग हा एक मंजूर आहे. भनवड ते खेडले हा एक मार्ग मंजूर आहे. अशा बऱ्याच रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत. आपण आता नाशिक कामं भरपूर प्रमाणात चाललेली आहे. कामं पूर्ण होईपर्यंत अडचण उत्तर जेव्हापासून यांचं सरकार आलं, अख्खा महाराष्ट्र यांनी खड्ड्यात घातला, रस्त्याने पण घातला, शेतीत पण घातला, खड्ड्यात लावून ठेवलाय महाराष्ट्र माझा. उत्तर द्या आम्हाला यांचं. रोजगार पण खड्ड्यात घातलाय. बोला. ज्याप्रमाणे या ठिकाणी ऐकायचं की नाही? भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे, त्याप्रमाणे उत्तर ऐकायचं की नाही? ठीक आहे, शांत राहा. बोला. अशा प्रकारचं बोलून आपण होणार नाही. आपल्याला या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत, तर त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न अतिशय बिकट आहेत. गेल्या 15 वर्षापासून खासदार साहेब आहेत. मागच्या पंचवार्षिक पासून आदरणीय या ठिकाणी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ साहेब या ठिकाणी आहेत. परंतु या ठिकाणी जो फक्त एक मिनिट बोला. तर या ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे, ही सर्वसामान्यांनाही माहिती आहे. आणि या ठिकाणी रस्त्याची परिस्थिती बिकट आहे. मला सांगा, हे रस्ते खराब काय? कोण काम करतं की नाही करत? रस्ते वाईट काय? काम हे फक्त राष्ट्रवादीच करू शकते आणि राष्ट्रवादीची सत्ता आली पाहिजे. रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती, नाशिक ते सप्तशृंगीगड 3 टर्म झाले. या खासदार साहेबांचे कामं काय? सभामंडप, हायमस बसवणे, केंद्राचे मोठे मोठे प्रकल्प अजून या लोकसभेत कधीच आलेले नाहीये साहेब. ठीक आहे. हा, बोला. सीपीएमच्या वतीने काय रस्त्याची अवस्था? बीजेपी सरकारने तरुणांसाठी येत्या 4 वर्षाच्या काळामध्ये रोजगाराच्या बद्दल तरुणांना किती रोजगार दिला आणि किती लोकांना बेरोजगार तरुणांना किमान महागाई भत्ता तरी दिला, हे तरी बीजेपी सरकारनं सांगावं, नाही तर बीजेपी सरकारनं पाय उतारावं. ठीक आहे. नाही, तुम्ही कुठल्या पक्षाचे नाही आहे? पक्की नाही. मला या प्रश्नाचं उत्तर द्या.
या प्रश्नाचं उत्तर द्या. इथे कामं का होत नाहीये? कामं असं आहे सर, इथं फक्त आश्वासन दिलं जातात, कुठेच कामं झालेलं नाही. रस्त्याची वाईट परिस्थिती आहे आणि सगळ्यात महत्व, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ कृषी प्रधान आहे. शेतीला कुठल्या पिकाला भाव नाही. कांद्याला 40 रुपये क्विंटलने भाव जातो सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता रात्री 9:30 वाजता लाईट येते. एवढ्या टेम्परेचरने शेतकऱ्यांना रात्री बारे द्यावे लागतात आणि कांद्याला भाव नाही. आणि 1.5 हमी भाव सांगितलं होतं, त्याला कांद्याला भाव नाहीये असाही प्रश्न आहे. पण आता इथे शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत आणि भाजपचे आहेत. मला हे सांगा, तुमच्या दोघांची युती होणार आहे की नाही होणार आहे? होणार आहे का युती? युती नाही होणार आहे. युती होणार नाहीये. युती आम्हाला या तुम्हाला काय वाटतं? परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न उपस्थित त्यामुळे या ठिकाणी ठीक युती आहे, होणार ठीक नाही. आहे. मी तुम्हालाच विचारतो. आता आवाज कमी. माझा प्रश्न ऐकून घ्या. माझा प्रश्न ऐकून घ्या. शिवसेनेला वाटतं का भाजप बरोबर युती झाली पाहिजे? नाही झाली पाहिजे. ठीक आहे, आवाज कमी. आता भाजपला वाटतं का? मग एवढं फाटलंय चला, एवढं फाटलं काय? बोला. नाही थांबा. काय हे काय टमाटाला काय भाव आहे या सरकारच्या काळात? कशाला? टोमॅटो टमाटा 61 रुपये, 20 रुपये, 30 रुपये. या शेतकऱ्याचे एवढे हाल आहे. आणि जसं या देशात नरेंद्र मोदी हुकुमशाही झाले तसे हे भाजपचे कार्यकर्ते. या मतदारसंघाचे जे खासदार साहेब आहेत ते कुठे आज टेंट पाहिलं होते या कार्यक्रमाला? पाहिजे होते. तुम्हाला काय बोलायचं? हा बोला मामा. हे काय एवढी हे गोंधळ का घालतात? हे सगळे नुसतं आवाज करायचा, हे मुद्दे का मांडत नाही? गोंधळ का घालतात? हा गोंधळ सत्तेसाठी आहे. सत्तेसाठी बेडूपोडी खाणारे सगळे पुढारी झालेत. जनतेसाठी कोणी नाही. जनतेसाठी काम करणारे फक्त काँग्रेस सरकार होतं. काँग्रेस सरकारनं सगळे धरणं आणले, देशामध्ये बँका आणल्या. चला, सत्तेसाठी फक्त हा दिखावा केला जातो, पण प्रत्यक्षात काम मात्र कोण करत नाही. अशा प्रकारची जी व्यथा आहे ती त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ही चर्चा सुरू राहणार आहे. कुठे जाऊ नका. एका ब्रेकनंतर भेटूया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. दिंडोरी मतदारसंघामध्ये आम्ही आहोत. लाल किल्ला एक्सप्रेस आहे, इलेक्शन एक्सप्रेस जी आहे ती इथे पोहोचते दिंडोरी मतदारसंघात. आणि लाल किल्ला कुणाचा होणार यावर मी चर्चा करतोय. स्थानिकही प्रश्न आहेत, देशातलेही प्रश्न आहेत. या सगळ्या विषयावर मी चर्चा करतोय. खूप गोंधळ घालतात इकडचे कार्यकर्ते, पण गोंधळामध्ये चर्चा होत नाही हे लक्षात ठेवा. तुमचं मत जे आहे थेट महाराष्ट्राला पाहायला मिळतं. कमी गोंधळ अधिक चर्चा असं जर झालं तर अनेक मुद्दे पुढे येतील. माझा आणखी एक प्रश्न आहे. आवाज कमी. जे महाराष्ट्रात चर्चा आहे राजकारणाविषयी, जे नेते तुमच्या समोर येतात, जे मुद्दे मांडतात, त्या सर्वांवर आपण चर्चा करत असतो. एक साधक बाधक चर्चा होते आणि त्या चर्चेतून एक मार्ग निघत असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये आवाज कमी. तुमचे प्रतिनिधी आहेत तिकडे भाजपचे आहेत, ते आवाज करतील का? तुम्ही करणार? मग तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवा. चर्चा होऊ द्या. तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांभाळा. भारतीताई तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळा. घोषणाबाजी नको. मी आता एक साधा प्रश्न विचारतो जो लोकांच्या मनामध्ये असतो की आपला मुख्यमंत्री कसा पाहिजे. बरोबर, प्रत्येकाला वाटत असतं ना की हा शरद पवार झाले पाहिजे मुख्यमंत्री, अशोक चव्हाण झाले पाहिजे, फडणवीस झाले पाहिजे, आणखी सगळे झाले पाहिजे, असा प्रश्न सगळ्यांना पडतो. आता एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. 5 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये काय प्रॉब्लेम आहे? काय अडचण आहे? 4.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम तुम्ही पाहिलं? सगळ्यांनी पाहिलं? नाही. मत मी नंतर विचारतो. अशोक चव्हाण आपल्याला माहिती आहेत माजी मुख्यमंत्री. ठीक आहे. आता एक आवाज कमी करायचा आणि हात वरती करायचे. समजा कुणाला देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पाहिजे, हात वरती करा. चला, हात खाली. आता ठीक आहे, हात खाली. आवाज नाही. कुणाला समजा, आपण असं समजा गृहीत धरतो कारण लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. अशोक चव्हाण कुणाला मुख्यमंत्रीपदी पाहिजे, हात वरती करा. चला, ठीक आहे. काय शिवसेनेचा? चला, उद्धव ठाकरे कुणाला मुख्यमंत्री म्हणून बघायचं?
आता ठीक आहे, हात खाली, आवाज कमी, आवाज कमी, आवाज कमी, आवाज कमी, आवाज कमी, आवाज कमी, झालं ना आवाज. प्रश्न विचारला ना मी, हा आता आवाज नाही करायचा. आता माझा प्रश्न असा आहे, ते म्हटलं की उद्धव ठाकरेंचं नाव घ्या. मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो, शांतपणे. उद्धव ठाकरे, आवाज कमी, थांबा, आवाज कमी. तुमचे नेते बसलेत बघा तिथे. हा, उद्धव ठाकरे कुणाला मुख्यमंत्रीपदी नको आहे? ठीक आहे, मी आणखी एक चर्चा सुरू करतो. मला हे सांगा भारतीताई, की का म्हणजे दिंडोरी लोकसभेमध्ये कांद्याचा प्रश्न आहे, पाणी मनमाडला 22 दिवसानंतर पाणी येतं, 22 दिवसानंतर पाणी येतं. हे का पाण्याचा प्रश्न का नाही सुटत आहे? आणि गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं तर मला विचारतो, का नाही सुटत आहे? दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले प्रश्न प्रामुख्याने आहेत शेतीचे. इथे आमचं प्रमुख पीक आहे कांदा. डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला. याच्यासाठी एक मिनिट, तुम्ही बोलत असताना मी बोलली नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की यांनी शांतपणे उत्तर ऐका तुम्ही. महत्वाचा प्रश्न, पाणी मिळत नाही लोकांना, तो उत्तर ते देतात. 50 रुपये क्विंटल आवाज नाही करायचा. तुमचं ते बोलतात, थांबा, तुमचे नेते आहेत तिथे, ते बोलतात. 50 रुपये क्विंटलनी जातोय. आमचे द्राक्ष आज एक्सपोर्ट होऊ शकत नाहीयेत. आमच्या भाजीपाल्याला भाव नाहीये. निर्यात बंदी करतात. शेतकऱ्यांचा प्रश्न मिळत नाही कारण आमच्या राज्याला कृषी मंत्री नाहीये. उत्तर द्याचा. अनुदान मागचंच मिळालं नाहीये. 100 रुपये अनुदान जाहीर केलं, तेच मिळालं नाहीये. ठीक आहे, आता मला सांगा, आता तुमचे नेते बोलतात ना, का तू बोलतो? बोल, आता काही बोलले तू बोल. बोल, आवाज कमी, खाली. कांद्यासाठी 2000 रुपये क्विंटल हमी भाव करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंट कडून 200 रुपये प्रति क्विंटल त्यांनी अनुदान मिळवलेलं आहे. त्याच पद्धतीने निर्यात मूल्यामध्ये 5% ऐवजी 10% निधी अनुदान हा सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मिळालेला आहे. कांद्याचा प्रश्न सातत्याने लोकसभेमध्ये आणि अधिवेशनामध्ये 2004 पासून उपस्थित करणारे व 2000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव मागणारे फक्त खासदार चव्हाणच आहेत. हे मी कटाक्षाने सांगू इच्छितो. आपला प्रश्न लोकसभेत मांडणारा प्रतिनिधी असावा, अभ्यासू प्रतिनिधी असावा. सगळ्यात जास्त कांद्याचं पीक घेतलं जातं, द्राक्षाचं पीक घेतलं जातं. पाण्याचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, मोठ्या प्रमाणात धरणं आहेत, परंतु या ठिकाणी मांजरपाडा प्रकल्पासारखं काम असेल, वळण योजनांसारखं काम असेल, ही आणखीनही अपूर्ण स्थितीत आहेत. ही जर कामं पूर्ण या सरकारमध्ये झाली असती तर आज ह्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला असता. आणि ह्या ठिकाणी कांद्याचा जो भाव आहे तो कांद्याच्या भावाबाबतीत अतिशय दुर्दैवी घोषणाबाजी बंद. राजीनामा देण्याची धमक आपल्याला असावी. चर्चा नाही करायची, चर्चा करायची. म्हणजे दिंडोरीच्या लोकांना फक्त घोषणाबाजी येते, चर्चा करता येत नाही. बघा काही हे काय, ही घोषणाबाजी अशी चालते का इकडे? 10 वर्ष शरद पवार कृषी मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी हमीभाव दिला नाही. काय केलं? 16% आरक्षण आमच्या सरकारने दिलं. शरद पवारांनी त्यावेळेला आरक्षण का दिलं नाही? हो, 4.5 वर्षापासून भाजप आलेलं आहे, यांचं सरकार चालू आहे. याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस इकडे झोपले होते काय? यांचं सरकार होतं ना 40-50 वर्ष. यांनी काय केलं मग 40-50 वर्षामध्ये? नाही, आता मोघम नाही बोलायचं. कांद्याला भाव का मिळत नाही सांग? कांद्याला भाव, निर्यातीला प्रोत्साहन न देणारं सरकार आहे. आजपर्यंत कांद्याला शरद पवार कृषी मंत्री असताना वारंवार कांद्याचा प्रश्न दिल्लीत नेला आणि निर्यातीला प्रोत्साहन देत राहिले, म्हणून त्या काळात कांद्याला भाव होता. आज खतांचे भाव खूप वाढले असताना कांद्याला भाव अजिबात मिळत नाही. मनसेवाले कुठे आहेत? चला, मनसेवाले कोण आहे? तुमचा नेता कोण आहे? मला सांग, कांद्याचे जे प्रश्न आहेत नेमके काय आहेत? यांनी उत्तर दिलं का संपूर्ण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा 100% कृषीवरती अवलंबून आहे. कांदा तर इकडच्या आमच्या काही तालुक्यांमध्ये कांद्याचा प्रश्न जेवढा गहन आहे तेवढाच प्रश्न आमच्या द्राक्षाचाही तेवढाच गहन आहे. त्याचबरोबर आमच्या पश्चिम भागातल्या 3-4 तालुक्यातले का जो आदिवासी भाग आहे
तिथं आज भाताच्या पिकाची प्रचंड दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं, पाऊस कमी असल्यामुळं तिकडे भाताचं प्रचंड नुकसान झालंय. अशा परिस्थितीमध्ये आमच्या मतदारसंघाच्या खासदारांना शोधायची वेळ येते. ज्या दिंडोरीच्या नावाने हा मतदारसंघ चालतो, त्या दिंडोरी शहरासाठी आज तागायत 15 वर्षात या माणसाने काहीच दिलं नाही. इकून तिकून 4 कोटी रुपये 2 वर्षापूर्वी, 2 मिनिटं, 4 कोटी. ऐका आता एक मोठी बातमी येते, ब्रेकिंग न्यूज येते. दिल्लीमध्ये चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या जागांचा तिढा सुटलेला आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली आणि 25 ते 20चा फॉर्म्युला हा आता घोषित करण्यात आलेला. फक्त 2 जागेचा तिढा राहिलेला. आज महत्वाची बैठक होती दिल्लीमध्ये. राहुल गांधी आणि शरद पवार यांची चर्चा झाली. 15 तारखेला याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत मोठी बातमी. काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची युती होईल का, किंवा जागांवरून ही युती तुटेल का, अशी जी उत्सुकता होती ती आता संपलेली आहे. आणि दिल्लीमध्ये एका बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांचा तिढा सुटलेला आहे. 15 तारखेला अधिकृत घोषणा होणार आहे. आणि ही महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात. मी पुन्हा चर्चेला सुरुवात करतो. नाही, ठीक आहे. हा, बोला, काय बोलायचं तुम्हाला, बोला. काय झालं? आम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे, शिवसेनेचा एकच नारा, 7-12 कोरा एवढा करून दाखवा नरेंद्र मोदींनी आणि माणूस. ठीक आहे. झालं ना आता. नाही, चला, ठीक आहे. तुम्ही या. बसा. हे आमदार आहेत आणि खाली बसले. चला, बोला आमदार साहेब, काय म्हणतो तुमचा मतदारसंघ, काय म्हणतोय? 4.5 वर्षात काय झालं नेमकं? 2-4 वर्षात तसं सरकारनं ज्या काही घोषणा केल्यात आणि विशेषतः आमच्या मतदारसंघासाठी जे काही गोदावरी, नार आणि पार या 2 नद्यांचं पाणी जे गुजरात समुद्राला वाहून जात होतं, त्याचे प्लॅनिंग मागच्या सरकारने केलं होतं. ते पाणी त्यांनी पुन्हा गुजरातला नेण्याचा घाट घातलाय. हे पाणी जर समजा आपल्या महाराष्ट्रात आणलं तर अर्धा महाराष्ट्र, इथलं पाणी बाहेर जातं, गुजरातमध्ये जातं. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे. आता तुम्हाला घोषणा द्यायच्या की महत्वाच्या प्रश्नावर उत्तर घ्यायचं नाही? ठीक, तुम्ही पाठी मागे वा. चला, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये इथलं पाणी गुजरातमध्ये जात होतं. आता तुमचं 4.5 वर्ष तुमचं राज्य आहे. हे पाणी तुम्हाला महाराष्ट्रात का अडवता आलं नाही? म्हणजे पाणी इथे आहे पण ते गुजरातला जाते. काय केलं सांगा? प्रकल्पाला 3,500 कोटी निधी शासनाने मंजूर केलेला असून सुरगाणा, देवळा, कळवण, चांदवड या ठिकाणी याचा सिंचन क्षेत्राचा लाभ होणार आहे. ते पाणी महाराष्ट्रात येणार आहे. हा फक्त गैरसमज पसरवण्याची कामं चालू आहेत, बाकी काही एक नाही. 3.5 कोटीचा निधी इथे आणून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गाला लागणार आहे. ठीक आहे. पाण्याच्या प्रश्नावर उत्तर देतात आणि तुम्ही घोषणा देताय, म्हणजे तुम्ही किती गंभीर आहात? नाही, उत्तर मी पाण्याच्या प्रश्नावर घेतो, तुम्ही घोषणाबाजी करताय. पाण्याच्या प्रश्नावर उत्तर नकोय तुम्हाला? चला, ठीक आहे. काय वस्तुस्थिती आहे? इथलं पाणी जे आहे, मी येतो तुमच्याकडे. इथलं जे पाणी आहे ते इथे का राहत नाही? इथल्या लोकांना का मिळत नाही? इथल्या पाण्याचा प्रश्न ह्या ठिकाणी मागच्या काळामध्ये नारपार प्रकल्पाचा प्रश्न होता, किंवा गुजरातमध्ये पाणी नेण्याचा जो काही बीजेपीचा डाव होता, भारतीय जनता पार्टीचा, हा डाव त्या ठिकाणी हाणून पाडण्याचं काम ह्या ठिकाणी शिवसेनेने केलेलं आहे. वेळोवेळी ह्या ठिकाणी आंदोलनं केली आहे. शिवसेनेची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पडणारं पाणी हे आपल्याच नाशिक जिल्ह्याला आणि आपल्याच मुंबईला मिळावं, ही आग्रहाची मागणी आहे. आणि त्याच्यामुळे वारंवार ह्या ठिकाणी जो काही गुजरातमध्ये पाणी जाणार आहे त्याच्यासाठी विरोध हा शिवसेनेनेच या ठिकाणी केलेला आहे. बिलकुल, ठीक आहे. बिलकुल आवाज नाही. इथे खूप चांगली चर्चा होते, पण तुम्ही घोषणाबाजी देऊ नका. मी थांबा. इथे सर्वजण एकत्र आहेत. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये चर्चा झाली पाहिजे, म्हणून सगळे शिवसेनेचे दिसत आहेत, भाजपचे दिसत आहेत, सगळे दिसत आहेत. नाही, थांबा, एकाने बोला. ठीक आहे, एकाने बोला. हा, ठीक आहे, हा बोला. युती सरकारने 4.5 वर्षात
4.5 वर्षात टेन्शन घेऊ नका, बोला. नाही नाही काही टेन्शन नाही. 4.5 वर्षात युती सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं? पूर्ण 7-12 कोरा करू, कर्जमाफी केली, मागच्या दाराने कर्ज वसुली केली साहेब, 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांचे वसूल करून. त्याच्यानंतर यांनी एवढे हायवे बांधले, हे बांधले, याच्यावर आमचं पोट भरणार आहे. अरे एखादं धरण तरी बांधा. दुसऱ्या म्हणजे नाही थांबा, मी चर्चा करतोय बघ. यांनी- थांबा यांनी- थांबा, ऐका. 7-12 कोरा नाही झाला. नाही अजिबात झाला नाही. हा ठीक आहे. आणखी दुसरं तुम्ही म्हणताय की कर्जमाफी केली पण परत पाठवून घेतली. मागच्या दाराने कर्ज वसुली केली यांनी. हे 2 प्रश्न मी लोकांना आणि दुसरी गोष्ट जर पाकिस्तानची साखर चालती तर भारताचं टमाटर का नाही चालत यांना? हा? यांनी 90च्या वेळेस मोठा बंद केला. शेतकऱ्यांच्या नोटाबंदीमध्ये शेतकऱ्यांचे हाल केले. 4.5 वर्षामध्ये मागच्या गव्हर्नमेंटच्या काळामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याच्या दुपटीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या केला. ठीक आहे. यांना गुन्हेगार नाही करू. मला सांगा, तुम्ही सगळे शेतकरी आहात, सगळे शेतकरी आहेत, शिवसेनेचे, भाजपचे, काँग्रेसचे सगळे शेतकरी आहे. आता आवाज कमी आता. तुम्ही सगळे शेतकरी आहे, आवाज कमी आता. थांब, आवाज कमी. थांब, मी बोलतो. तुम्ही सगळे शेतकरी आहात. हा, आता मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. मी प्रश्न तुम्हाला विचारतोय. आवाज कमी. शेतकरी असाल तर आवाज करू नका. तुम्ही शेतकरी आहात, आवाज बंद आवाज. आपण मी प्रश्न विचारतो, शेतकरी आहेस का? हा, आवाज बंद. आता मी बोलतो, सगळ्यांना बोलतो. कुणाला वाटतं शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला पाहिजे? हात वरती. तुम्हाला वाटतं त्यांचा 7-12? चला ठीक आहे. चला ठीक आहे. मला सांगा, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होऊ शकतो का? केला पाहिजे का? बोला तुम्ही, बोला तुम्ही बोला. ताई बोला तुम्ही. बोला. कोरा झाला का? घोषणा केली होती तुम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार, केला का? याचं उत्तर द्या. नुसत्याच घोषणा केल्या, प्रत्यक्षात का 7-12 कोरा झालेला नाही? ठीक आहे. 7-12 का कोरा होत नाही? शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत ना. ठीक आहे. मी ब्रेक घेतो कारण उत्तर मिळत नाहीये. मी बिलकुल. चला, शिवसेनेचे जे आहेत, मला सांगा की 7-12 का कोरा करत नाहीत? 7-12 कोरा का करत नाहीत? 7-12 हा कोरा झाला पाहिजे. 7-12 कोरा करायचं वचन आहे. पाहिजे तो जाऊ द्या. का होत नाही? 7-12 त्यांच्याकडून होत नाही. शेतकऱ्यांची जाण नसलेला पक्ष म्हणून भाजपकडे बघितलं जातं. शेतकरी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जर कंबर मोडली असेल, शेतकऱ्यांना कुठंतरी हाल अपेष्टांना लावला असेल, तर या बीजेपी सरकारने लावलेला आहे. आणि त्याच्यामुळे बीजेपी सरकार हे करत नाही आणि शिवसेना भाजप करत नाही. आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा जाहीरनामा आहे. या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला सांगा, 7-12 का कोरा होत नाही? कोरा झालाच पाहिजे. परंतु का होत का नाही? सरकार तुमचं अनेक अडचणी आहेत. काही चुकीचे प्रकरण, कर्ज प्रकरण, अमर्याद कर्ज वाटप, चुकीच्या लोकांना क्षमतेपेक्षा जास्त कर्ज वाटप, त्याच्यामध्ये अनियमितता केलेली होती मागच्या सरकारने. ते सगळं काही साफ करण्यामध्ये प्रचंड वेळ वाया गेला. आणि शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी देऊनच शेतकरी सक्षम होणार नाही, तर त्यासाठी विविध योजना शासन राबवत आहे. त्याच्या 12 योजना. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहणार आहे. छोटासा ब्रेक. आणि ब्रेक नंतर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याविषयी प्रश्न असतील. एका ब्रेक नंतर भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. माझा शेवटचा सेगमेंट आहे, अगदी थोडा वेळ आहे, पण एक महत्वाच्या मुद्द्यावर मी लोकांचं मत घेणार आहे की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी लोकांना काय वाटतं, त्यांच्या कामाविषयी काय वाटतं. मला हे सांगा, कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात तुम्ही? नाही, मी शेतकरी, द्राक्ष बागाचा शेतकरी. माझा एक साधा प्रश्न आहे जो लोकांनाही पडलाय. नरेंद्र मोदी चांगले आहेत की राहुल गांधी चांगले? कुणाचं काम चांगलं आहे? नाही, राहुल गांधींचं तर नाही माहिती, पण मोदी सरकारने ना पूर्ण शेतकऱ्यांची पूर्ण विल्हेवाट लावलेली. हे बघा, सहकार क्षेत्र पूर्ण बुडवलेले, म्हणजे सोसायट्या वगैरे शेतकऱ्यांच्या सोसायट्या असतात त्या सर्व बुडून टाकले.
त्याच्यानंतर नोटबंदी नंतर सोसायटी पूर्ण वलयास गेली. त्याच्यानंतर कर्जमाफीमध्ये हे जे युती सरकार बोलतंय का आम्ही युती सरकार आहे, उद्धव साहेब काय म्हणताय का हे पूर्ण कर्जमाफी घोटाळा आहे. ठीक आहे, मला सांगा, मला अगदी शेवटचा प्रश्न तुला की नरेंद्र मोदींचं काम चांगलं आहे की राहुल गांधीचं? या प्रश्नाच्या पलीकडे मला असं म्हणायचं, जो शेतीचा विकास करील मला काही पक्षाशी घेणं देणं नाही, पण शरद पवार जेव्हा कृषी मंत्री असताना शेतकऱ्याचा बारीक सारीक विचार केला. आज असं जेव्हा विचारांचा लोक येईल, असा जो नेता येईल त्याला आम्ही पंतप्रधान बनवू. तुला काय वाटतं, नरेंद्र मोदी चांगले आहेत की राहुल गांधी? त्या विषयावर बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांचा विषय खूप महत्वाचा आहे. जो शेतकऱ्यांचा विषय कोण सोडवेल असं वाटतं? 5 वर्ष पाहिली आपण, आतापर्यंत शेतकऱ्यांचा विचार कुठल्याच प्रकारे झालेला नाही. आतापर्यंत कुठलाही शेतकऱ्यांचा विचार जो आहे तो कुठे कधी व्यवस्थित झाला नाही. नरेंद्र मोदींचं कामही पाहिलं, राहुल गांधीचं कामही पाहिलं, पण माझा वेळ संपलेला आहे. मी पुन्हा कधी येईल तेव्हा याविषयी चर्चा करू. पण मी हा कार्यक्रम इथे थांबवणार आहे. कार्यक्रम थांबण्यापूर्वी 9 वाजता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये नेमकं काय चाललंय, शिवसेनेची आणि भाजपची युती होणार आहे का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काल रात्री दिल्लीमध्ये होते, रात्री 2 वाजता, आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली. नेमकं काय चाललेलं आहे हे पहा रात्री 9 वाजता आमच्या बुलेटिन. हा कार्यक्रम इथे थांबवतो. आपण पाहत राहा TV9 महाराष्ट्र.